नमस्कार मंडळी. काही जणांचं असं म्हणणं येते की तू जे व्हिडिओ टाकतोयस त्याच्यावरती 1000 व्ह्यूजच येते, 2000 व्ह्यूज येतात. त्यांना एक मी सांगू इच्छितो की मित्रा, 100 व्ह्यूज येवोत, 200 येवोत किंवा 1 व्ह्यूज येवो किंवा हजारो किंवा लाखो येऊ देत, पण मित्रा जेवढे माझे येतात ना तेवढे काही जणांचे स्वप्न असतात की माझ्या व्हिडिओला तेवढी रीच मिळावी किंवा व्ह्यूज जावेत. समज 100 व्हिडिओ एक व्हिडिओवरती मला 100 व्ह्यूज जरी आले ना, तरी जो सुरुवात करतो त्याला असं वाटत असतं की पहिले 10 व्ह्यूज यावेत, नंतर 50 यावेत, नंतर 100 यावेत, नंतर 500 यावेत. हळूहळू त्याचे व्ह्यूज वाढत जातात. पण सगळ्यात सुरुवात करणारा जो माणूस आहे त्याला पहिली अपेक्षा असते की माझ्या एका व्हिडिओवरती मला 100 व्ह्यूज हवेत. तर मित्रा, माझे जे 1000 व्ह्यूज आहेत, 2000 व्ह्यूज आहेत, मी व्ह्यूजसाठी नाही करत आहे मित्रा. ना मी फेमसाठी करतोय, ना मी नावासाठी करतोय, ना मला जास्त लोकांनी बघावं, मला ओळखावं त्यासाठी करतोय, ना फेमसाठी करतोय. मित्रा, मी कंटेंट क्रिएशन निवडले ते फक्त एकाच गोष्टीसाठी की जी माझी कला, जी माझ्या अंगामध्ये राजहंस दडलेला आहे, माझ्यात कला जी दडलेली आहे ती लोकांसमोर सादर करता यावी. आणि त्याचं एकमेव साधन माझ्याकडं कंटेंट क्रिएशन तर्फेच लोकांपर्यंत पोहोचणं आहे. मला लोकांपर्यंत माझी कला पोचवायची, ना की मला पोचवायचं आहे. मला पोचवायचं आहे माझ्या कलेतर्फे. जी माझी कला आहे ती मला जोपासायची आहे. प्रत्येकाच्यात एक कला असते, प्रत्येकाच्यात ती कला स्वतःला ओळखता आली पाहिजे, जी की मी ओळखली आहे. मला लिखाणाचं वेड पहिल्यापासून आहे, पहिल्यापासून मी लिहित आलो आहे. जे लिखाण होतं माझं, मी फक्त वर्गामध्ये 1-2-3 मित्रांनाच सांगत होतो, वाचून दाखवत होतो किंवा माझ्या फॅमिलीला दाखवत होतो, तर त्यांच्याकडून सपोर्ट भेटत होता. पण त्यांच्याकडचा सपोर्ट फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित होता किंवा आमच्या पुरताच मर्यादित होता, घरच्या घरी किंवा वर्गामध्येच. पण आज कंटेंट क्रिएशन निवडल्यामुळं मला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात आहे, जे की मला ओळखतसुद्धा नसतील. आता त्या 1000 व्ह्यूजमध्ये, 2000 व्ह्यूजमध्ये असे कितीतरी लोक आहेत. तुला एक ओव्हरऑल सांगायचं म्हणलं तर निम्मे जे माझे फॉलोअर्स आहेत ते माझे व्हिडिओज बघतात आणि जे निम्मे बघणारे आहेत ते माझे नॉन फॉलोअर्स आहेत, जे की मला ओळखतसुद्धा नसतील. पण माझी कला त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते फॉलोअर्समध्ये मला फॉलो करते आणि माझे फॉलोअर्स बनतात. मला फक्त माझी कला पोचवायची मित्रा, आणि मी ते करून राहणारच. तू कितीही पाय ओढ, तू कितीही बोल, मला कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न कर, पण मी थांबणार नाही मित्रा. कारण मला स्वतःला नाही पोचवायचं, माझ्या कलेला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. नमस्कार.